गृहीत जातककथा. बोधिसत्व एकदा वानरयोनीत जन्मला होता. एका शिकाऱ्याने त्याला आपल्या पाशात पकडून नेऊन वाराणसीच्या राजाला नजर केले. राजाने त्याला राजवाड्यात ठेवले. तो फार नम्रपणे वागत असे. कोणी जरी चिडविण्याचा प्रयत्न केला तरी तो चिडत नसे. थोडक्यात सांगावयाचे म्हटले म्हणजे सर्व माकड चेष्टांपासून तो अलिप्त होता. राजाने त्याच्या या गुणावर प्रसन्न होऊन त्याला राजवाड्यात मोकळे सोडले. तथापि तो एखाद्या कोपऱ्यात बसून राही. हे पाहून राजा त्या शिकाऱ्यास बोलावून आणून म्हणाला, तू आणलेल्या या माकडास राजवाड्यात चैन पडत नाही. तो अतिशय सद्गुणी आहे, पण त्याला ही जागा तुरुंगाप्रमाणे वाटत असावी. तेव्हा जेथे याला पकडला होता त्या ठिकाणी नेऊन सोड. शिकाऱ्याने बोधिसत्वाला पूर्वी पकडलेल्या अरण्यात नेऊन सोडले. तेव्हा त्याला पाहून कळपांतील सर्व माकडे गोळा झाले व त्यांनी त्याचे उत्तम स्वागत केले. नंतर ते त्याला म्हणाले, आपण या संकटातून कसे पार पडला? बोधिसत्वाने घडलेली सर्व हकीकत सांगितल्यावर ते म्हणाले, तुम्हाला मनुष्यलोकात मिसळण्याची उत्तम संधी सापडली. वाराणसी सारख्या सर्व सुधारणेत पुढे असलेल्या शहरात, त्यात देखील राजवाड्यात राहण्याला तुम्हास सापडले. तेव्हा तेथील रीतिरिवाजांची काही माहिती सांगाल तर बरे, आम्हाला त्यापासून फार मोठा ज्ञानलाभ होईल. बोधिसत्व म्हणाला, जर तुम्हाला ऐकण्याची इच्छा असेल तर मी सांगतो. बाकी सांगण्यासारखे काहीच नाही. त्या माकडांनी बराच आग्रह केल्यानंतर बोधिसत्व एका दगडावर बसून आसपास बसलेल्या माकडांना म्हणाला, गडे हो, वाराणसीची आपण फार कीर्ती ऐकत आहो. परंतु दुरून डोंगर साजरे अशातला प्रकार माझ्या अनुभवास आला. ज्याच्या त्याच्या तोंडून पैसा आणि धन याच्याच काय त्या गोष्टी वाराणसीमध्ये ऐकू येतात. प्रत्येक मनुष्य आपल्या धनदौलतीन इतका गढून गेलेला असतो की दुसऱ्याच्या सुखाची त्याला बिलकुल पर्वा नसते. आम्हाला जर एखादा फळसंपन्न वृक्ष आढळला तर आपल्या जातभाईंना घेऊन तेथे जातो आणि त्यांनाही लाभलेल्या फळांचे वाटेकरी करतो. परंतु हा प्रकार मनुष्यलोकात आढळून येत नाही. एखाद्याला जर उत्तम औषध माहीत असेल तर लोकांस समजल्याने त्याची किंमत कमी होईल या भीतीने मरेपर्यंत तो ते आपल्या मुलालाही कळवित नाही. एखाद्याला जर ठेवा सापडला तर तो दुसऱ्याला त्याचा उपभोग घेऊ देत नाही. एवढेच नाही तर मेल्याबरोबर देखील साप होऊन त्या ठेव्यावर बसतो. अशी ही मनुष्यलोकांतील उलट चाल आहे. आणखी त्यांची गृहपद्धती ही फारच चमत्कारिक आहे. एका घरात दोन माणसे राहतात. इतर माणसे तेथे राहिली तर ती त्यांची चाकर नोकर होऊन राहतात. या मुख्य 2 माणसांपैकी एकाला मिशा नसतात, त्याचे स्तन बरेच मोठे असतात. वेणी फ्री करून सर्व देह नाना प्रकारच्या अलंकारांनी त्याने मंडित केलेला असतो आणि त्याची वटवट सदोदित चालू असते. चाकर नोकरांना त्याचा इतका त्रास असतो की काही पुसू नये. या माणसाला मनुष्यलोकात बायको असे म्हणतात. मूळगाथा. हिरण्य मे सुवर्ण मे ऐसा रत्रिंदिवं कथा. दुभमेघान मनुस्सान अरिधम्म अपस्त. द्वे गहपतयो गेहे एको तथ अमस्सुको. लंबत्थनो वेणिक्तो अथो अंकित कर्णको. कीतो धनेन बहुना सोत वितुदते जन. वानर समुदाय एवढे भाषण ऐकल्यावर विटून गेला आणि एकदम ओरडून म्हणाला, महाराज, आता मनुष्यलोकीचे वर्णन पुरे करा. आम्हाला त्या माणसांच्या वर्तनापासून काही एक बोध घेण्यासारखा नाही. आमची पोरेंबाळे अशा रीतीने वागू लागतील तर ती स्वातंत्र्याला आणि परस्परांतील बंधुप्रेमांना मुकतील व आमच्या वानर जातीवर मोठा अनर्थ कोसळेल. असे म्हणून सर्व वानर बोधिसत्वासह अरण्यात निघून गेले आणि त्या पाषाणपृष्ठावर बसून मनुष्याचे विलक्षण वर्तन आपल्या ऐकण्यात आले म्हणून त्या पाषाणाला त्यांनी गर्ह्यपाषाण असे नाम दिले. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.